विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत परभणीमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं पूर्णा तालुक्यात आव्हाई इथं शेतकरी संवाद कार्यक्रम झाला। गावात हळद, सोयाबीन आणि कापूस ही नगदी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। त्यामुळे हळदीवरच्या बुरशीजन्य रोगाला आळा घालण्यासह इतर पिकांबाबत शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। नवनवीन पिकांचं वाण आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद कार्यक्रमातून माहिती देण्यात आली। यात प्रामुख्यानं 2 टीम तयार करून रोज 6 गावं त्या ठिकाणी कव्हर करून रोजचे 1200 ते 1500 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम आहे। या अंतर्गत विद्यापीठाने, कृषी विज्ञान केंद्राने आणि केंद्रीय संस्थांनी जे काही तंत्रज्ञान विकसित केलेले आहे त्या विकसित तंत्रज्ञान घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे। याचा उद्देश एकच की हे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अवलंबन करावं आणि शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचं अवलंबन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा कमी केला पाहिजे, जेणेकरून आपला निव्वळ नफा त्या ठिकाणी वाढला पाहिजे। हाच एक उद्देश घेऊन आम्ही सध्या या उपक्रमात सहभागी होत आहोत। कृषी संकल्प अभियान अंतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसे कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ येऊन आमच्या शेतामध्ये आम्ही अगोदर जे काही दुकानदार आम्हाला सांगत होते खत वापरायचा ते जास्त प्रमाणात खत वापरित होतो, पण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यांनी सांगितलं की कमी खत वापरून कमी खर्चामध्ये जास्त कसं उत्पन्न घेता येईल ही माहिती भेटली। त्या माहितीनुसार आम्ही शेतीमध्ये विविध प्रकारचं उत्पन्न घेऊ शकू। तसेच या ठिकाणी मृदा परीक्षण म्हणजे मातीचं परीक्षण करा। मातीचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणते खताची आवश्यकता आहे हे पण कळेल आणि ते कळल्यानंतर आपल्याला कमी खर्च लाभेल ही सर्व माहिती आम्हाला भेटलेली आहे। आणि आता राज्यातल्या